मॅच स्टार्ट. हॅलो. तर नक्कीच या ठिकाणी काही प्राइजेस आहेत. अतुल म्हात्रे यांच्यासाठी कॅश प्राइज आहे आणि त्याचबरोबर मागील सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेतील पहिला अर्धशतकवीर. तर मी सन्माननीय प्रदीपजी भगत साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच संदेश, जो खरं तर विजयाचा संदेश घेऊन मैदानातून परतला आणि काय कमालीचा खेळ, तमाम क्रीडा रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला असा खेळाडू अर्थातच संदेश जो प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित केला जाईल. आणि त्याचबरोबर अतुल म्हात्रे यांना देखील विनंती आहे की आपणही यायचं आहे. आपल्यालाही षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा करण्यात आलेलं आहे. मकरंद भगत, आदेश मुंडकर आणि रोहित सुरते, आदेश मुंडकर आणि मकरंद भगत. तर नक्कीच अतुलजी म्हात्रे यांना देखील विनंती असेल की आपल्यासाठी देखील कॅश प्राइज 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि त्याचबरोबर संदेशजी मॅन ऑफ द मॅच आणि तब्बल त्यांच्या मित्रपरिवार अर्थातच ऋषी सुरते असतील, रोहित सुरते असतील, त्याचबरोबर आदेशजी मुंडकर असतील आणि मकरंदजी भगत असतील, यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज. नक्कीच. तर या दोनही विजेत्या खेळाडूंना विनंती की आपापल्या प्राइजेस या ठिकाणाहून कलेक्ट करायचे. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. तर या ठिकाणी या मैदानाच्या दिशेनं आपण मार्गक्रमण करूयात. एक उंचपुरा आणि वेगवान ते सर्रास गोलंदाज आदरणीय प्रदीपजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण संदेश कडू अर्धशतकी खेळीसाठी आणि मॅन ऑफ द मॅच हिरो झालेत ते. या ठिकाणी आपण प्रदीप भगत साहेब यांच्या शुभ हस्ते त्याला मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मान करूया. आणि पॅकर संतोष म्हात्रे साहेब यांच्या कडून देखील 1000 रुपयाची धनराशी संदेश कडू थांबायचं आहे. मॅच चालू आहे. आपण ऋषी सुरते, रोहित सुरते, आदेश मुंडकर आणि मकरंद भगत यांच्यासाठी रोख रक्कम यांच्याकडून संदेश कडूसाठी 2000 रुपयाची धनराशी आलेली आहे. बसायचं आहे संदेश. आपले पॅकर या ठिकाणी येत आहेत. चला मॅच कडे जाऊया आपण. बक्षीस मात्र भरपूर 5 तारखेपर्यंत मिळणार आहेत. तर धन्यवाद विजेत्यांचा या ठिकाणी आपण हार्दिक अभिनंदन करूयात आणि मान्यवरांचा मात्र आपण हार्दिक आभार व्यक्त करूयात, कारण मान्यवरांची उपस्थिती ही आमच्यासाठी नेहमीच प्रार्थनीय आहे. आणि एकूणच जर पाहिलं तर मान्यवरांच्या येण्यानं जणू एक नवचैतन्य, एक नवी ऊर्जा नेहमीच आमच्यामध्ये, आमच्या सर्व आयोजकांमध्ये या ठिकाणी संचारलेली पाहायला मिळते. इथे फलंदाज आलेले आहेत. सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक अतुलजी म्हात्रे आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी आलेले आहेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? हो 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 या ठिकाणी जेल घेण्याची संधी होती, संधी मात्र गमावली गेली आहे. रोशन थोडासा नाखुश आहे, नाराज आहे आपल्या क्षेत्ररक्षकांवरती, कारण आलेली ही जी संधी आहे ना, ती संधी मात्र गमावली गेली आहे. दोनही आघाडीचे फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे जर आपण पाहिलं तर 2 ताकदवर संघ एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतात आणि या 2 ताकदवर संघादरम्यानचं हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण नक्कीच पाहतोय. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय, क्रिकेटचा क्लास या फटक्यामध्ये आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे थर्ड मॅन रिझन मधून 4 धावांनी करतात. तर संतोष म्हात्रे यांच्या संदेश कडू यायचं आपण. स्वतः पॅकर संतोष म्हात्रे रोख रक्कम 1000 रुपयाची धनराशी त्याच्या चांगल्या खेळीसाठी. तर संतोष म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण संदेश कडू यांना रोख रक्कम 1000 रुपये देताना पाहत आहात.
आणि अतुल म्हात्रे यांच्याकडून रोख रक्कम अरुण म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपये. चला अरुण म्हात्रे यायचं आपण आपल्या शुभ हस्ते. अतुल म्हात्रे अप्रतिम दर्जेदार, जशाच तसं उत्तर एकमेकांना. परेश म्हात्रे यांची अप्रतिम खेळी, पण सेकंड इनिंगमध्ये अगदीच पराभवाला पडले बळी. कोणाला तरी जिंकायचं असतं, कोणाला तरी हरायचं असतं, पण हरल्यानंतर आपला प्रवास संपत नाही. जिंकल्यानंतर पुढील मॅच देखील आपल्याला पाहायची असते. परंतु सगळ्यांचं कौतुक ही फार महत्वाचं असतं. चला अंपायरला विनंती आहे सरांना की आपण लवकरात लवकर आता पिकअप करायचं आहे, कारण अगदी सुस्त पद्धतीने आतापर्यंत मॅचेस चालू आहेत. आपण थोडासा कट टू कट वेळ त्यांना द्यायची आहे. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दोन ताकदवर संघ, एकीकडे ND11 योगेश स्मृती, त्यांच्या विरोधामध्ये मात्र प्रदीप भगत युवा मंच. दोन ताकदवर संघ मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत आणि बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रत्येक संघनायकानं मात्र क्षेत्ररक्षणाला पसंती दिली आहे, कारण हे मैदान ओपन पद्धतीचं मैदान आहे. भौगोलिक आढावा जर आपण या मैदानाचा घेतला तर मैदानाच्या चारही दिशेने धावा उपलब्ध आहेत, त्यामुळे धावांचा पाठलाग करणं. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पाहूया. सगळे क्षेत्ररक्षक एकत्र येत आहेत, याचा अर्थ कंप्लीट केला जातोय झेल. खरं तर थोड्याशा धीम्या गतीने चेंडू आला, शॉर्ट टाइम करू शकले नाहीयेत, मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये आणि तितकाच सुरेख झेल. अगदी विरुद्ध दिशेला धावत असताना सर्वेश पाटील या क्षेत्ररक्षकांना मात्र टिपला. आणखीन एक अप्रतिम झेल आणि फलंदाज होतोय बाद. ठिकाणी मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या सरसेनापतीची विकेट गमावली घेतली जाते. एकूणच जर पाहिलं तर मात्र पहिली विकेट या ठिकाणी गमावली आहे. दोन सलामीवीर फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिले, त्यापैकी निकेश आणि विजय राणा. यापैकी विजय राणा बाद झालेत, जे संघाचं प्रतिनिधित्व करत आहेत, संघाचे संघनायक आहेत. परंतु लवकरच, अपेक्षेपेक्षा लवकरच विजय राणा तंबूच्या आश्रयामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठी विकेट गळाला लागली आहे, आपल्या जाळ्यामध्ये सापडली आहे आणि इथून मात्र गोलंदाजाचे जे हौसले आहेत ते बुलंद आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, एक गडी बाद 8 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतात. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेला एक्स्ट्रा बाउन्स, खांद्यांचा वापर, लाईन आणि लेंथ जर पाहिली ना तर मात्र परफ्यूम डिलिव्हरी. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये याला परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं जातं. टप्पा पडल्यानंतर अगदी मातीचा सुगंध नाकाच्या समोरून जाणारा हा चेंडू आहे आणि म्हणूनच की काय या चेंडूला परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. एकूणच थोडंसं शांत वातावरण मैदानाच्या आतमध्ये, फ्लड लाईट्स फुल इफेक्ट्समध्ये आणि तमाम क्रीडा रसिक, जिकडे नजरा जातील ना तिकडे केवळ प्रेक्षक आणि प्रेक्षक या स्पर्धांचा मनमुराद आनंद लुटताना. परंतु इथे मात्र स्लॉट मध्ये चेंडू मिळालाय आणि अक्षरशः फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावां करता फलंदाज संदेश भगतच्या. क्या बात. अप्रतिम संगीतावरती अप्रतिम दर्जेदार व्यक्तिमत्वाचं आगमन. आपले सर्वांचे लाडके SK भगत साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आपल्या या मैदानाला नेहमीच दिलदार पणा दाखवणारे, प्रत्येक वेळेला या मैदानाची सेवा करणारे आणि सगळ्यांच्या पाठीशी उभे राहणारे आदरणीय SK भगत साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. आणि त्यांसमवेत पनवेल टायगर ग्रुपचे अध्यक्ष, ज्यांनी आपल्या या केजनमध्ये बेस्ट गोलंदाज ऑफ द लीग साठी एक सायकल सौजन्य स्वरूप दिलं आहे, त्यांचं आपण आभार व्यक्त करूया. ओव्हर टू सर. तर धन्यवाद सुशांतजी. या ठिकाणी जर आपण पाहतो तर सातत्यानं मुख्य मंचावरती आपल्याला विविध क्षेत्रातील सन्माननीय पाहुण्यांचं हे सातत्यानं आपल्याला शुभागमन पाहायला मिळत आहे. मग ते कला क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, समाजकारण असो, राजकारण असो,
व्यावसायिक क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, अशा विविध क्षेत्रातील सन्माननीय पाहुण्यांचं मात्र सातत्यानं शुभागमन आपल्याला मुख्य मंचावर पाहायला मिळतंय. आणखीन एक संधी, चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये होता, परंतु 30 यार्डवरून सीमारेषेलगतचा हा झेल टिपणं ही तितकी सोपी गोष्ट नाहीये. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला गेला. धावा धावफलकावरती 16, एक गडी बाद 16. हळूहळू कुठेतरी डोकं वर काढण्याचा प्रयत्न हा मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि हा प्रयत्न होणं साहजिकच आहे. यावेळेला इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. व्हॉट अ कॅच ऑफ द मॅच. या ठिकाणी मात्र कमालीचा झेल टिपलाय, शरीराचं संतुलन साधलं आणि त्यानंतर आणखीन एक विकेट. इथून मात्र अगदी जी ऑन क्रिक च्या माध्यमातून ही कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळेल. आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता, ड्रायव्हिंग लेनचा ड्राईव्ह काढण्याचा प्रयत्न आणि काय कमालीचा बॉडी बॅलन्स. अगदी एज ऑफ द सर्कल होते आणि तिथून मात्र हा सुरेख झेल टिपला. फलंदाज होतोय बाद दुसरा. जलतरुण पट्टून पाण्यामध्ये सूर लगावावी ना तशी सूर लगावत असताना मात्र हा झेल टिपला गेला. अतुलनीय आणि अविश्वसनीय हे चित्र मैदानाच्या आतमध्ये टिपलं गेलं. झी ऑन क्रिकच्या माध्यमातून या विभागातील सर्वच प्रतिष्ठित स्पर्धा या ज्यांच्या माध्यमातून नेहमी आपल्याला पाहायला मिळतात, तो अर्थातच झी ऑन क्रिक हा क्षणचित्र टिपत असताना जे क्रीडा रसिक प्रत्यक्ष मैदानावरती येऊ शकले नाहीत मात्र यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेत, त्यांचं देखील आपण मनापूर्वक आणि हार्दिक स्वागत करूयात. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. 2 गडी बाद 16 धावा धावफलकावरती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रतीक इनॅट नंबर 4 प्रतीक भगत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सलामीला आलेला विजय राणा लवकर परतल्यानंतर मात्र आत्ता विकेट गमावली आहे संदेशची. संदेश भगत देखील परतलेत, तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला प्रतीक पाहायला मिळतात. परंतु सलामीला आलेला फलंदाज अजूनही निकेश मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेला गरंगळत चेंडू जातोय, अलॉंग द कार्पेट चेंडू खेळलाय. ओळखलंय की चेंडू हवेमध्ये खेळणं म्हणजे कुठेतरी संघासाठी नुकसानदायक ठरू शकतं. तर या ठिकाणी आपण पाहतोय, तर मी सन्माननीय सागरजी पाटील यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. बस मान्यवरांची मांदियाळी सातत्यानं आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळते. यावेळेला मात्र पंच आमच्या दिशेनं वळत आहेत. अवांतर चेंडूचा इशारा होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू आणखीनच बाहेर निघतोय आणि अवांतर धावा संख्येच्या मदतीनं का होईना धावा धावफलकावरती येत आहेत. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की धावा धावफलकावरती येणं गरजेचं आहे, मग त्या कोणत्याही स्वरूपामध्ये हो, सातत्यानं धावफलकावरती धावा येणं गरजेचं आहे. कारण जर धावा धावफलकावरती उभे असतील तर मात्र तुमचे गोलंदाज हे नव्या उमेदीनं, नव्या ताकदीनं, नव्या जोमानं हे मैदानावरती आपला खेळ साकारू शकतील. मागील झालेल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं 72 धावा ह्या देखील सुरक्षित नाहीयेत, परंतु इथे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. आपल्या वैयक्तिक स्पेलमधील दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोशन. रोशन हे देखील खूप मोठं नाव आहे आपल्या क्रिकेटिंग करिअरमध्ये. अनेक मैदान गाजवणारा रोशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. यावेळेला चेंडू हवेमध्ये, बॅटीचा लीडिंग एज कट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि फसला, त्याचा खेळ संपला. इथे मात्र विकेट नंबर 3, तिसरा फलंदाज गमावलाय. अगदी स्लोवर ऑन पद्धतीचा चेंडू होता. काही समजण्या अगोदर चेंडू बॅट वरती येऊन आदळला आणि फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय एकूणच धावा संख्या धावफलकावरती असताना 19, तिसरा फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी बिकट अवस्था आहे, नाजूक अवस्था आहे, परंतु यानंतर रोशनची 2 षटकं पूर्ण होतील, त्यामुळे कुठेतरी सुटकेचा निश्वास सोडला जाईल आणि शेवटची जी 2 षटकं असतील ना, या 2 षटकामध्ये आक्रमक खेळ. कारण मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं शेवटच्या 12 चेंडूमध्ये 47 धावा चेस केल्या गेल्या, तोही एक चेंडू राखून, म्हणजे 11 चेंडूमध्ये 47 धावा. जर 11 चेंडूमध्ये 47 धावा होऊ शकतात पाठलाग करताना, तर इथे शेवटच्या 12 चेंडूमध्ये कितपत धावा धावफलकावरती उभारल्या जातील, कारण 19 धावा धावफलकावरती आहेत 3 आघाडीचे फलंदाज गमावल्यानंतर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये
पृथ्वी गोवारी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. खरं तर डावकुऱ्या हाताचा हा पृथ्वी मैदानाच्या आतमध्ये ज्या पृथ्वी शॉनं आपल्या पदार्पणात तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली आणि ऑलमोस्ट सगळ्याच फॉर्मॅटमध्ये ज्याच्या नावावरती पदार्पणामध्ये शतक आहे असा पृथ्वी. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पृथ्वी गोवारी पाहायला मिळतात. पृथ्वी गोवारी तीच खेळाची धमक या मैदानावरती दाखवणार का? रोशन वर्सेस पृथ्वी हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये असेल. मी मगाशी देखील उल्लेख केला की रोशन सर्वात उंच पुरा खेळाडू यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपल्या उंचीचा योग्य फायदा उचलत असताना कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. सिंगल धावफलकावरती आली आहे. थोडंसं सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी कॅल्क्युलेशन. ज्यावेळेला पृथ्वी मैदानाच्या आतमध्ये आला त्यावेळेला बहुधा तिथे चर्चा झाली असेल की हे रोशनचं दुसरं षटक आहे. त्यानंतर मात्र येणारे 3 आणि 4 क्रमांकाचे गोलंदाज असतील जे षटक क्रमांक 4 आणि 5 हाताळतील. त्यामुळे तिथे आक्रमण केलं जाऊ शकतं. इथे पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा होतोय. रोशन देखील काही वेळेला थोडंसं एक्स्ट्रा एक्सपेरिमेंट करण्याच्या प्रयत्नात दिशा भरकटताना आपल्याला पाहायला मिळतो. आय थिंक या षटकातील हा दुसरा अवांतर चेंडू असावा रोशनचा आणि तो अवांतरचा संघ मात्र घेऊन जातोय. 21च्या घरामध्ये याही वेळेला टप्पा पडल्यानंतर वेगानं चेंडू वळण घेतोय. शरीराच्या दिशेनं आलाय. बचावात्मक पवित्रा पाहायला मिळालाय. फलंदाजांना काही समजण्या अगोदर चेंडू वेगानं शरीराच्या दिशेनं येत आहेत. ही किमया एकाच ऍक्शन मध्ये चेंडू दोनही दिशेला वळवण्याची धमक या गोलंदाजामध्ये आहे आणि तीच धमक या गोलंदाजाला एक वेगळेपण देऊन जाते. सरसेनापती पहिल्या षटकामध्ये गमावल्यानंतर थोडीशी मानसिक दडपण हा नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघावरती आपल्याला पाहायला मिळते. परंतु या दबावाला बळी न पडता आपला स्वाभाविक खेळ हा मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. यस सर. धन्यवाद. याच दरम्यान अतिथी कक्षामध्ये विराजमान आपले सर्वांचे लाडके SK वीट उद्योग ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर आदरणीय संतोष भगत साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी सागर पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते SK भगत साहेब यांचा मान सन्मान करायचा आहे. या मैदानावरती अगदीच कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण आला ना की संतोष भगत यांना कॉल करा. निस्वार्थ सेवेने ते आपल्या पाठीशी उभे राहतात आणि तेच त्यांचं दिलदार व्यक्तिमत्व नेहमीच आमच्या या समस्त कामोठे आणि या पंचक्रोशीमध्ये पाहायला मिळतं. आज त्यांची उपस्थिती आमच्या या केजनला लाभली आहे. त्यांचं आम्ही मायची उपदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्वर्गीय दिवंगत नेते दिबा पाटील साहेब यांची मूर्ती भेट म्हणून देत आहोत. SK भगत साहेब आमच्या प्रत्येक मान्यवराचं फोटो बंटी डिजिटल या ब्रँडेड फोटोग्राफरच्या माध्यमातून टिपलं जात आहे जेणेकरून आपल्या या मॅचेस जरी या ठिकाणी संपन्न झाल्या ना तरी आपण वर्षभर त्या फोटोंतून आनंद घेऊ असे आमचे फोटोग्राफर बंटी डिजिटल. खूप खूप धन्यवाद. मान्यवरांचं हार्दिक स्वागत. वळूया मॅचकडे. तर नक्कीच यापुढील सामन्याचा नाणेफेकीचा अनाउन्समेंट देखील सुशांत सरांच्या माध्यमातून जरूर केलं जाईल. धाव फलकावरती आहेत 21-21 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आणि गोलंदाजीच्या मार्कवरती मात्र आपण पाहतोय गोलंदाज सर्वेश. यावेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह. चेंडू हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. अगदी पोहोचले देखील होते. चेंडू हातांना स्पर्श देखील केला परंतु आपल्या कंट्रोलमध्ये ठेवू शकले नाहीयेत, नियंत्रणामध्ये ठेवू शकले नाहीयेत. परिणामी चेंडू जमिनीवरती आदळतोय आणि 2 धावा मात्र धाव फलकावरती. डावकोऱ्या हाताचा पृथ्वी मैदानाच्या आतमध्ये पृथ्वी गोवारी, त्याच्या समवेत सलामीला आलेला फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून उभा आहे. परंतु आपली गुणवत्ता दाखवण्याची पुरेपूर संधी अद्याप या खेळाडूला मिळाली नाहीये. पुन्हा एकदा फंबल पाहायला मिळतोय. दुसरी धाव उपलब्ध नव्हती, फंबल झाला आणि रनिंग बिटवीन द विकेट कमालीची राहिली आहे. हे करण्यासाठी तुम्हाला पहिली धाव अतिशय वेगानं घेणं महत्वाचं असतं. पहिली धाव वेगानं घेतली, क्षेत्ररक्षकावरती दबाव बनवला आणि त्या दबावाचा परिणाम हलकासा फंबल आणि एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं. ज्यावेळेला मोठे फटके हे तुमच्या बॅटमधून येत नसतील ना त्यावेळेला अशा प्रकारच्या एकेरी दुहेरी धावा या निश्चितच तुमच्या बॅटमधून येणं संघासाठी जमेची बाजू ठरते. उशिरा का होईना परंतु सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवलं जाते. पहिल्या 2 षटकांमध्ये आक्रमकता पाहायला मिळाली परंतु फारसं यश मिळालं नाहीये. आघाडीचे 3 फलंदाज गमावले आणि त्यानंतर मात्र कुठेतरी आता सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. परंतु एका बाजूने आक्रमण, हल्ला बोलला, कारण क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. आणि जर तुम्हाला आत्मसंरक्षण करायचं असेल,
परीक्षण करायचं असेल तर मात्र मैदानाच्या आतमध्ये अटॅकिंग क्रिकेट एका बाजूने होणं गरजेचं आहे. सलामीला आलेला फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि त्या निकेशला मात्र आक्रमक खेळ हा मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. यावेळेला पावलांचा वापर केला, डान्सिंग डाऊन द विकेट जाऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली आहे. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. भाऊ भगत साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला या मुख्य मंचाच्या दिशेनं पाहायला मिळत आहे. तर साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. साहेबांचं मात्र या ठिकाणी शुभागमन होत आहे आणि मान्यवरांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. 25-4 गडी बाद, 25 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्याम विजय राणा यांचे बंधू श्याम राणा यावेळेला मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. खरं तर विजय राणा फारशी चमकदार कामगिरी संघासाठी करू शकले नाहीयेत, परंतु क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की क्रिकेटमध्ये तुम्हाला दोनही पद्धतीनं आपलं योगदान देण्याची संधी असते, अक्षरशः 3 पद्धतीनं. कारण क्षेत्ररक्षण हा देखील क्रिकेटचा एक अविभाज्य घटक आहे. बरेचसे सामने आपण असे पाहिलेत 2 चेंडू 4 धावांची गरज असताना चेंडू सुटला, सीमारेषेच्या पलीकडे गेला. जर का तो चेंडू अडवला गेला असता, 1 धाव आली असती, संदेश नॉन स्ट्रायकिंग एंडला, एनिथिंग कॅन हॅपन, काही होऊ शकलं असतं. एक क्षेत्ररक्षक, एक फलंदाज ज्यानं 2 चेंडू 8 धावा असताना षटकार लगावला आणि पुढील सामन्यावरती पुढच्या चेंडूवरती 2 धावा होऊ शकल्या नाहीत. म्हणजे हे क्रिकेट आहे, ही क्रिकेटची वैशिष्ट्य आहे. विचित्रता म्हणता येणार नाही, परंतु हे क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे की जिथे जिंकणारे संघ हारताना आणि हरणारे संघ जिंकताना देखील आपण पाहिलेत. एकूण धावा धावफलकावरती 26 धावा, षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त होते. 4 षटकांचा खेळ संपलाय, 26 धावा धावफलकावरती आल्यात. इथून मात्र एक्सलरेट करावं लागेल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत या पूर्वार्धातील आणि टार्गेट सेट करताना, कारण आतापर्यंत आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये धावा धावफलकावरती आल्या 51, 52 धावा यशस्वीरित्या संपन्न झाल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला लक्ष पाहायला मिळालं 57 धावांचं. एका धावेनं तो सामना गमावताना संघ पाहिला, म्हणजे 58-58 इक्वेल झालेली आपल्याला पाहायला मिळाली. तिसऱ्या सामन्यामध्ये 71 धावा उभारल्या गेल्या आणि 1 चेंडू राखत असताना त्या 72 धावांचा यशस्वी पाठलाग केला गेला. तर चौथा सामना यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आय थिंक हा लोएस्ट टोटल आपल्याला आतापर्यंत मैदानावरती पाहायला मिळाला आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर खवय्यांसाठी खुश खबर, कारण दुपारी 2 वाजल्यापासून जे क्रीडा रसिक या मैदानावरती ठाण मांडून बसले आहेत त्यांना सायंकाळच्या भोजनाची उत्तम सोय आई एकविरा चायनीज यांच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी करण्यात आलेली आहे. वाजवी दरामध्ये, अत्यल्प दरामध्ये चविष्ट आणि रुचकर जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण आई एकविरा चायनीज, जो ठीक आमच्या गेणू नारायण म्हात्रे स्टँड जो आहे त्या स्टँडच्या मागच्या बाजूला आपल्याला त्या ठिकाणी अतिशय वाजवी दरामध्ये चविष्ट आणि रुचकर भोजन उपलब्ध आहे. तर खवय्यांसाठी ही खास पर्वणी. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज प्रयत्नशील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, परंतु एकापेक्षा जास्त या ठिकाणी मिळणार नाहीये. सिंगल धाव फलकावरती येते, थोडासा नाखुश आहे, नाराज आहे, स्वतःशी पुटपुटतोय, बडबडतोय, कारण शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये आकर्षक फटकेबाजी करणं, परंतु सलामीला आलेला फलंदाज या खेळाडूकडनं आता नाही बाद झालेत. यस, या ठिकाणी मागील चेंडूवरती बाद झालेत. प्रतीक आहेत आणि त्याच्या समवेत श्याम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात नॉन स्ट्रायकिंग एंडला. प्रतीक मोठ्या फटक्यांसाठी जाणणारा हा खेळाडू आहे आणि आतापर्यंत मात्र ती आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली नाही. यापुढील होणाऱ्या नाणेफेकीचा कौल यशराज ट्रेडर्स विरुद्ध विघ्नहर्ता 11 या दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस संपन्न होईल, तर इनिंग ब्रेक होण्या अगोदर आपण टॉस साठी उपलब्ध राहावे. यावेळेला मात्र आउट ऑफ द रीच चेंडू ठेवण्याचा प्रयत्न व सेन्सेबल क्रिकेट पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळालं. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर घेतला गेलेला निर्णय आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून केली गेलेली सार्थ गोलंदाजी. धावा धावफलकावरती आपण पाहतोय 29 धावा, 28 धावा, माफ करा. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस होता. आडव्या बॅटनं चेंडू खेळला जातोय. चेंडू सातत्यानं जर आपण पाहिलं तर एका कॉरिडॉर मध्ये गोलंदाजी केली जाते, एका सेफ झोन मध्ये गोलंदाजी केली जाते आणि इथून मात्र आणखीन एक डॉट बॉल.
एव्हरी डॉट बॉल पुट्स प्रेशर ऑन द बॅट्समॅन, परंतु इथे मात्र तो दबाव जुगाडण्याचा प्रयत्न केला. हलकासा ओव्हर पिच चेंडू आणि भिरकावून दिलाय लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून सीमारेषेच्या पलीकडे 6 धावां करता. बॉल असेल यशराज स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर विघ्न अर्थ स्पोर्ट्स या दोनही टीम्सच्या कर्णधारांना ही शेवटची. बस सोनू पाटील आणि दैवत मात्र हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. परंतु इथे मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. एकूणच धावा या अगोदरच्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर मात्र शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील पाहायला मिळाला. धावा धावफलकावरती आले या चेंडूवरती तब्बल 2 आणि या 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाले, त्यामुळे एकूण धावा धावफलकावरती आलेत 36 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 37 धावांचं. आणि या 37 धावांचा कशा पद्धतीनं केला जाणार पाठलाग. मी थोडंसं थांबतोय, मात्र तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा KJN 2025. आणि जसा खेळाचा उत्तरार्ध होईल सुरू, या जाऊयात मायक्रोफोन वरती नितेशजी पंडित सरांकडे. धन्यवाद. याच दरम्यान आपण टॉस बॉक्स मध्ये आमंत्रित करूया. खरं तर नाणेफेकीचा कॉल उडवण्यासाठी नक्कीच दैवत म्हात्रे आणि सोनू पाटील त्या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी आपण संपर्क करूया. मी विनंती करतोय प्रदीप भगत साहेब यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या मॅचचा नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. नक्कीच प्रदीप भगत साहेब आपल्यासोबत आहेत. दैवत म्हात्रे जे एक मॅच विजयी झालेले आहेत आणि फ्रेश मॅच खेळण्यासाठी सोनू पाटील, यशराज ट्रेडर्स आणि श्री विघ्न हर्ता 11 यांची मॅच आपण पाहतो. नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आदरणीय यशराज ट्रेडर्स आणि श्री विघ्न हर्ता 11 यामध्ये नाणेफेकीचा कॉल. आणि नाणेफेकीचा कॉल दैवत म्हात्रे यांना. नक्कीच आपण काय म्हणाल, पहिला विजय सोनू पाटील थांबायचंय. तर दैवत म्हात्रे काय म्हणाल, यंदाच्या हंगामामध्ये KJN मध्ये आपल्याला कॅप्टनशिप निभवायला मिळाली, तर कॅप्टनशिपची जबाबदारी आणि विजयानंतरचा जल्लोष यामधलं जे तुमचं संघर्ष आहे त्याबद्दल काय म्हणते? जिंकल्याबद्दल तर आनंदच आहे आणि सोबत रवी कडू सारखा अनुभवी प्लेयर आहे, सचिन पाटील आहे, त्यामुळे काय वाटत नाही. ज्या वेळेला मैदानावरती आपण आपले खेळाडू मगाशी पाठवले, अगदीच पहिल्या मॅचमध्ये पहिल्याच बॅटिंगमध्ये तुमची सुरुवात होती. अगदी या सुरुवातीच्या नंतर ज्या सेकंड इनिंगमध्ये आपल्या धावसंख्या झाल्या आणि समोरही तितके मातब्बर खेळाडू म्हणजे मास्टर सूर्या 11 होती, त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. कारण KJN मध्ये सर्रास टॉप 4 मध्ये ते प्रथम पोहोचतात. तर काय रणनीती? रणनीतीची काय नाही, नॅचरल गेम खेळण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेस ठरलो. कॉंग्रॅच्युलेशन आणि मगाच्या मॅचसाठी आणि शुभेच्छा तुम्हाला. सोनू पाटील आहेत या मैदानावरती. मी सांगायला मला सोनू पाटील यांचा 120चा आतापर्यंतचा सर्वात हाय स्कोर आहे. पण ज्या वेळेला KJN प्रीमियर लीग असते त्यावेळेला सोनू पाटील यांची पण बहारदार खेळी असते. तर सोनू पाटील समोर विजयी संघ आहे, काय म्हणशील? मॅच तर खूप इम्पॉर्टंट आहे याची, आम्ही आमचं 100% देण्याचा प्रयत्न करू. आपल्या टीमला आपण अगदीच एक चांगली विचारसरणी दिलेली आहे. आपल्या टीम मधील जे चांगले खेळाडू आहेत त्यापैकी कुठल्या खेळाडूंवरती प्रथम प्राधान्य देण्यासाठी विश्वास ठेवाल? मकरन बघा. नक्कीच सोनू पाटील आपल्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. दैवत म्हात्रे यांच्यासाठी आहेत. आपण पाहत आहात KJN प्रीमियर लीग सेकंड इनिंग चालू होते आणि टॉस बॉक्स मधून मी आवाज देतोय समालोचन क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी बसलेले आहेत आमचे रायगड भूषण गुरुवर्य नितेशजी पंडित सर की सेकंड मॅच विवरण आपण आमच्या सर्व रसिक मायबापांना सांगायचं आहे. थँक्यू सो मच. गेम ऑन. थँक्यू सुशांत पाटील. जाऊया मैदानावरती, ज्या ठिकाणी अतिशय लोएस्ट स्कोर असं म्हणता येणार नाही. कैक वेळा आपण लोएस्ट स्कोरचे सामने रंगतदार पाहायला मिळालेले आहेत. खुन्नस ठस्सन पाहायला मिळेल का? ओ द विकेट फर्स्ट टू गो. आडव्या पट्ट्यातील पहिला चेंडू, जिंदगी के बाद भी जिंदगी के साथ भी. सामन्याची सुरुवात छानशा चौकारातून.
या चौकाराच्या साह्याने धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटालावरती 4. आता 33 धावांची आवश्यकता. हे निर्णायक विजयासाठी असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जितेश भगत. निकेश भगत यावलेला बॅटला चाटून जाणारा चेंडू अगदी अपरेज घेतली, पकडला गेला झेल यष्टीरक्षकांना आणि झेलच्या स्वरूपात हा फलंदाज होतोय. बॅक टू पॅव्हेलियन. वरतीच बसायचं आहे. महत्वाची अगदी सूचना असणार आहे संयोजकांकडून. जाऊया निकेश. ओ द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय महेशसाठी. कर्पूस समाचार घेण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र तू मै. बॅक टू बॅक. प्रेशर आणि दबाव. दबावात मात्र कोणत्याही प्रकारच्या धावसंख्येचा निर्वाला होत नाही. आहे त्या स्थितीमध्ये धावसंख्या धावपटालावरती आहे 4च्या घरात. 1-4. प्रदीप भगत युवा मंचकडून मिकेश गोलंदाजी ट्रॅक वरती तर फलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. ND11 योगेश स्मृती. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. डिप्युटी विकेटच्या दिशेने जातोय. का होणार? पकडला जाईल का? येस, इथं पकडला जातोय झेल. 4थ्या चेंडूवरती पकडला गेला झेल. यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते चेतन गुवार यांना विनंती करतोय की आपण आपले भाऊ भगत साहेब यांचा आपण मान सन्मान करायचा आहे. नक्कीच आपण स्वागताकडे वळूया. भाऊ भगत साहेब जुई गावातील आमचे प्रतिष्ठित मान्यवर आणि नेहमीच आमच्या सगळ्यांच्या पाठीशी असतात. आज त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा या ठिकाणी आपण मान सन्मान करूया. खूप खूप धन्यवाद. तदनंतर प्रदीप साळवी सर. ओ टू सर. थँक्यू. आतापर्यंत 5 चेंडू संपले गेले. प्रभाकर गेला. खरं तर प्रभाकरची जागा भरून काढली महेशनं. महेश गेला, त्याची जागा भरून काढण्यासाठी आला दिनेश. आतापर्यंत 5 चेंडू फेकले, 2 सफलता प्राप्त केल्यात, 1 एकेरी आणि 1 चौकार. धावसंख्या गुणपटलावरती आहे 2 बाद 5च्या घरात. निकेश राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूनं मध्यम गतीचा गोलंदाज. 8 ते 9 पावलांचं रनअप आहे आणि समोर सलामीसाठी असणारा फलंदाजी मार्कवर रुद्राक्ष सलामीवीर. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या साईडनं चेंडू सरळ जातोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. धावपटालावरती पाहायला मिळत आहेत त्या 9. आत्ता मात्र उर्वरित 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये 28 धावांची आवश्यकता असावी निर्णायक विजयासाठी. 24-28. तसं पाहिलं तर 4 धावांचाच फक्त अंतर राहिलंय आणि समोर जर पाहिलं तर मातब्बर खेळाडू मग अजूनही मला वाटतोय रोशन, जो की KJN प्रीमियर लीगचा 2 वेळा चॅम्पियन ठरलाय, असा रोशन आतापर्यंत अगदी तग धरून मैदानातून आपल्या डगआउटमध्ये आहे. तर आपल्या कामोठेमध्ये या पंचक्रोशीत नावारूपाला आलेलं एक फ्रेंड सर्कलवरती एक छानसं संघ आहे, टीम आहे, दोस्ती मस्ती ग्रुप कामोठे आणि चेतनजी गोवारी हे कर्णधार आहेत. त्यांना विनंती असेल प्लीज आपण या मंचावरती 24 चेंडू 28 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर नवीन आलेला गोलंदाज पृथ्वी, ज्या पृथ्वीनं
पृथ्वीला गवसणी घालावी अशी गोलंदाजी केली तर मैदानावरती एक वेगळं रूप हा सामना घेऊ शकेल, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला कुठे थारा दिला जात नाही. तोच पृथ्वी मध्यम गतीचा गोलंदाज कळंबोली हायवे एंडकडून मारा करतोय. फलंदाजी मार्कवर असणारा दिनेश, या दिनेशसाठी हलकासा कट करण्याचा प्रयत्न. सेकंड स्लिपमध्ये असणारा व्यूअरचना, खरं तर याला म्हटलं जातोय कधी कधी अगदी ब्रॉडकास्टिंगवरती असणारे जिऑन क्रिकचे आमचे हे प्रतिनिधी या भलेला मात्र मैदानावरती एक छानसा अतिशय सुरेख परत एकदा डॉट. लगातार 2 चेंडूची सांगता 9 म्हणजे आतापर्यंत 8 चेंडू झालेत. या 8 चेंडूंमधून किंबहुना 2 विकेट्स आणि 4 निर्धाव चेंडू म्हणजे एक षटक जवळजवळ, एक निर्धाव चेंडू, 3 निर्धाव चेंडू आणि 2 सफलता अशा प्रकारचे आतापर्यंत चेंडू फेकले गेले आणि म्हणूनच लोअर स्कोअरमध्ये एक सामना रंगतदार पाहायला मिळेल का. ऑफस्टिकच्या अतिशय जवळून जाणारा शफल होण्याचा प्रयत्न केला दिनेशनं. क्वालिफाईड पंचांकडे दाद, या वेळेला दाद मात्र फेटाळली गेली आणि निश्चितच निर्धाव चेंडूची सांगता. बॅक टू बॅक 5 चेंडू या ठिकाणी, 4 चेंडू निर्धाव फेकताना दिसतोय आणि म्हणूनच म्हटलं होतं किंबहुना लोअर स्कोरचा सामना सुद्धा एक रंगतदार सामना होऊ शकेल. हेअरिंग सुरू आहे, 55 मात्र अपील फेटाळली होती आणि त्याच्यानंतर परत एकदा एक छानसा चेंडू, निर्धाव चेंडू फेकला गेला. किंबहुना आपल्या षटकातील 5वा चेंडू, सेकंड लास्ट टू गो. इथं काय होणार, एक धावसंख्या पूर्ण होईल का. परंतु मैदानावरती पाहिलं KJN मध्ये पहिला षटकारांची हॅट्रिक करणारा फलंदाज ठरला अतुल आणि त्याचबरोबर पहिला अर्धशतकी खेळी करणारा तो खेळाडू ठरला संदेश. फर्स्ट इम्प्रेशन इट इज लास्ट इम्प्रेशन. आता याच्यानंतर अर्धशतकी खेळ्या होतील, परंतु पहिली अर्धशतकी खेळी ही संदेश कडूच्या आठवणीत राहील या मैदानावरची, या लीग मधील, या पर्वातील. गोलंदाजी मार्कवर तोच गोलंदाज पृथ्वी. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि 5 चेंडूंमध्ये 4 अवांतर आणि एक मात्र लेग बाईटच्या स्वरूपामध्ये, बाईटच्या स्वरूपामध्ये एक. परत एकदा या षटकातील पुढचा चेंडू पृथ्वीचा, सुरेख मारण्याचा प्रयत्न. थर्ड स्लिपमध्ये कव्हरला असणारा क्षेत्ररक्षक या वेळेला चेंडूला कव्हर करतोय. 2 षटकांचा खेळ संपला, 12 चेंडूंचा वाजवी खेळ संपतोय. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 11च्या घरामध्ये. खरं तर मैदानावरती एक छानशा खेळाकडे, ज्या खेळातून आपल्याला पाहायला मिळणारा एक अप्रतिम आणि त्याबरोबरच वाखाणण्या जो खेळ असेल. तिसरा षटक घेऊन येतोय परत एकदा गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर नाव आहे प्रज्योत. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय, ओव्हर द विकेटनं मारा करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटनं मारा असावा. जलद गतीचा गोलंदाज आहे. किंबहुना कैक वेळा या प्रज्योतनं आपल्या टीमसाठी योगदान दिले. एक रायझिंग स्टार असावा या पंचक्रोशीतील अवगवता तारा. वाव, अतिशय सुरेख. अतिरिक्त बाउन्स होता, अतिरिक्त उचली होती, उंची होती.
या वेळेला मात्र वॉर्निंग अलर्ट केलेली आहे पंचांकडून. आमचे पवार सर क्वालिफाईड ऑफिशियल्स कडून या वेळेला मात्र अगदीच वॉर्निंग दिली. टेनिस क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या फटक्यांना इथं स्टेट ड्राईव्ह केलेला चेंडू अगदी गोलीच्या वेगाने गेला. खरा काय होणार या वेळेला निश्चितच परतावं लागेल या फलंदाजाला ज्याचं नाव आहे दिनेश होतोय. बॅक टू पॅव्हेलियन. आणि निश्चितच गतवर्षी एकाच टीम होते रोशन आणि दिनेश. याही वेळेला तोच स्क्वॉड बनला जातोय आणि खरं तर ज्यांना फटकेबाजी करून आपल्या टीमला या रोशनच्या टीमला चॅम्पियन ठरविण्यासाठी ज्याचं मोलाचं योगदान होतं तो दिनेश होतोय. बॅक टू डग आउट. एनॅट नंबर 4 वरती आला होता. आता परत एकदा संपूर्ण संघाची मदार घेऊन येतोय रोशन. संघातील रोशन फलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. नॉन स्ट्राईक एंडकडे त्याला स्ट्राईक मिळतोय. स्ट्राईक एंडकडे पाहायला मिळतोय ज्याचं नाव आहे रुद्राक्ष. रुद्राक्ष नवीन आलेला फलंदाज रोशन. यावेळेस मात्र पुढचा चेंडू प्रज्योत. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेनं टोलवला. चेंडू जाईल का? येस. वन बाउन्स बाउंड्री. चेंडू जातोय सीमारेषेच्या आरपार. चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती आहे 16. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बाद 16. म्हणजे प्रभाकर गेला. प्रभाकरची लगेच जागा भरून काढणारा या ठिकाणी महेशी गेला आणि त्याच्यानंतर दिनेश. 3 बाद 16. पुढचा चेंडू रुद्राक्षसाठी. उंची जास्त लांबी कमी काय होईल? पकडला जाईल का झेल? येस. इथं संपला जातोय रुद्राक्षचा खेळ. सलामीसाठी आलेला रुद्राक्ष मात्र स्वतः गोलंदाजाला झेल देतोय. परतला जातोय रुद्राक्ष. बॅक टू पॅव्हेलियन. आणि म्हणूनच म्हटलं होतं खरं तर प्रवीण अर्जुने सर की कमी स्कोर्स लो स्कोअरमध्ये सामना हा महत्त्वपूर्ण राहतोय. बघायलाही पाहायला क्रीडा रसिकांना आनंद येतोय. मोठमोठे फटके त्यामध्ये अगदी डिफेन्स करताना ज्या वेळेला क्षेत्ररक्षकांची झालेली ओढाताण जर लक्षात घेता एक सामना रंगतदार पाहायला मिळतोय आणि तोच इथं पाहायला मिळाला. आतापर्यंत 4 बाद 16. मदळी फली टॉप ऑर्डरला खेळणारे सर्व खेळाडू डगआउटमध्ये परतलेत. मदळे फलीला सुरुवात झाली आणि मदळ्या फलीमध्ये आलेला इनॅट नंबर 6 वरती आलेला खेळाडू नाव आहे दुर्वेश. रोशन आणि दुर्वेश फलंदाजी मार्क वरती सज्ज असणार आहे ND11 योगेश स्मृती संघाकडून. तर रोखण्याचं काम करतोय प्रदीप भगत युवा मंच नौपाडा. किंबहुना इथं थांबवेल का हा संघ प्रतिस्पर्धी टीमला? ओ अतिशय सुरेख. परत एकदा त्याच पद्धतीनं इथं मात्र पाहता पाहता 2 धावसंख्या पूर्ण गेल्या. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सफल ठरला. तोपर्यंत 2 धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत. त्या 18 लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 बाद 18. या षटकातील पुढचा चेंडू अर्थात लास्ट टू गो. शेवटचा चेंडू घेऊन येणार प्रज्योत. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. आउट विकेट. आपण जर वातावरणाचा विचार केला तर कडा प्रहार. जोरदार अपील. खरं तर आत्मविश्वास कमी होता. अपील फेटाळला गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 3 षटकं संपली गेली. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत 18. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 1च्या सरासरीनं वाटचाल करतोय. अशाच प्रकारे जर उर्वरित 12 चेंडूंमध्ये फक्त 12 प्रतिस्पर्धी टीमला जर दिल्या तर विजय हासिल करता येईल एवढ्या कमी स्कोअरमध्ये. आणि म्हणूनच ज्या वेळेला लीगमध्ये आपण टीम सिलेक्ट करतो ना त्या वेळेला मॅक्झिमम गोलंदाजांवरती आणि क्षेत्ररक्षकांवरती कॉन्सन्ट्रेट होणं फार गरजेचं असतोय संघ मालकाला आणि संघ नायकाला. 12 चेंडू 19 धावा. तर 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता असताना अजूनही रोशन सर सेनापती आहे. ND11 योगेश स्मृती संघाचा हा एक मातब्बर फलंदाज ज्याच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतषबाजी या मैदानावरती होईल का? अजूनपर्यंत मला वाटतोय स्वतःचं खातं उघडलं नाही रोशननं. कोणत्या प्रकारे एकेरी दुहेरी तिहेरी अजून खरं तर स्वतःचं योगदान आणि टीमसाठी योगदान द्यायचं आहे.
खरं तर सबंध क्रीडा रसिकांच्या नजरा ज्याच्या खेळीवरती, कारण 2 वेळा चॅम्पियन ठरलेला संघ आणि त्या संघाचा सरसेनापती रोशन या वेळेला मात्र फलंदाजी मार्कवरती मिडल ऑर्डरला खेळण्यासाठी आला. आणि याचबरोबर 12 चेंडू 19 धावा कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. अन्यथा दुसऱ्या सामन्याची आठवण होईल की जो सामना इक्वल झाला, स्कोर लेवल झाला होता. या वेळेला एका विशिष्ट उंचीवरती टाकला होता चेंडू आणि निश्चितच ऑफ स्विंग करून इन स्विंग होतोय. तिसऱ्या पंचाची खरं तर बॅट्समनचा रिव्ह्यू आहे. पंच प्रतीक सर प्लीज या. तर तोपर्यंत निश्चितच तिसऱ्या पंचाची भूमिका या ठिकाणी घेताना दिसतील. तयारीत राहायचं आहे झिऑन क्रिकच्या माध्यमानं या प्रतियोगितेतील या लीग मधील आजचा एक छानसा पर्व आणि या पर्वातील पाहायचा एक कोणता डिसिजन येतोय. रोशनचा रिव्ह्यू आहे. फेअर डिलिव्हरी आणि निश्चितच आणि या वेळेला आपल्याला आता निश्चितच पाहायला मिळतील 19 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 11 चेंडू 19 धावांची आवश्यकता. आणि काहीसे नियम आहेत ते आजमावणं किंबहुना मैदानावरती अशा प्रकारच्या नियमांची पुनरावृत्ती करावी लागतोय. आमच्या पंचांना मिड विकेटच्या दिशेनं चेंडू टोलवला, एक धाव संख्या पळून काढली, दुसऱ्या धाव संख्येचा आणि काय होतोय अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम एफर्ट पाहायला मिळालं यष्टीरक्षकाचं. निश्चितच 2 धावसंख्या मिळत आहेत. धावसंख्या 2 वधारल्या, धावसंख्या धावपटलावरती 20. 17 धावांची आवश्यकता, 10 चेंडू अजूनही आणि निश्चितच अजूनही 2 मॅचेस आहेत, 2 सामने आहेत. पुढचा टॉस मला वाटतो इथं झाला. विघ्नहर्ता विपक्ष यशराज ट्रेडर्स. तर यशराज ट्रेडर्सच्या कर्णधारासोबत झालेल्या नाणेफेकीत विघ्नहर्ता संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय. अजूनही 2 सामने शिल्लक आहेत आणि निश्चितच 10:30 पर्यंत आपल्याला हा संपूर्ण खेळ संपवायचा आहे. आणि निश्चितच हे सर्व सामने या ठिकाणी होतील. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न, अप्रतिम खेळ, खेळाचा नमुना, नजराना. 0 धावसंख्येची मोहर लागली जातोय. समीकरण बदललं जातोय. धावसंख्या आता मात्र अपेक्षित आहेत 17 आणि चेंडू शिल्लक आहेत 9. एक उत्साह या वेळेला मात्र गोलंदाजी मार्कवरती असणारा तोच गोलंदाज, अप्रतिम गोलंदाजीचा नमुना. इथं मात्र लॉंग ऑनच्या दिशेनं असणारा आणि डीप मिड विकेटच्या दिशेनं असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. पाहता पाहता 2-2. जेव्हा रोशन गुड रनिंग बिटवीन करत असतोय त्यावेळेला जॅक कॅलिशची आठवण होईल. सातत्यानं स्कोरबोर्ड हलविणारा, स्कोरबोर्ड बदलत ठेवणारा खेळाडू कामोठे टीम मधून खेळतोय. थ्रो नो स्वैर मारा म्हणजे अतिरिक्त 3 धावांचं बोनस प्राप्त होतोय नववर्षाला. धावसंख्या धावपटलावरती आहेत 23. 14 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. या वेळेला निश्चितच पुढचा चेंडू घेऊन येणार पृथ्वी. अतिशय सूर्य कोण चावून मारला चेंडू, काय होणार. इथं मात्र क्षेत्ररक्षक नव्हता. पाहायला गेला तर 1 धावसंख्या पूर्ण झाली, दुसऱ्या धावसंख्येचा निर्वाला नाही. 1 धावसंख्येवरती समाधान मानावं लागतोय. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली, धावसंख्या धावपटलावरती 24. 13 धावांची आवश्यकता. उर्वरित काही चेंडूंमध्ये चेंडू अजूनही शिल्लक आहेत 8. आणि निश्चितच सुरुवातीलाच मी सांगितलं होतं सुशांत सर की लोअर स्कोर मध्ये सामना रंगतदार होऊ शकतोय जर डिफेन्स करताना प्रतिस्पर्धी टीमनं उत्तम झेल. आता जर हे 2 झेल होते, या 2 झेलच्या खाली एखादा झेल पकडता आला असता. रिक्षा चालक मालक संघटनेचे कामोठे व जुई अध्यक्ष आत्माराम मस्कर, वेलकम, स्वागत आहे मस्कर साहेब. पृथ्वी हॅलो. या वेळेला पाहायचं आहे 1. पाहता पाहता दुसरी धावसंख्या होईल का. येस, नक्की 2 धावसंख्या पूर्ण झाल्या आणि मात्र 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारल्या गेल्या. 2 धावसंख्येबरोबर 2 धावनिशी धावसंख्या वाढली जातोय. धावसंख्या धावपटलावरती 26च्या घरात.
11 धावांची आवश्यकता. निर्णायक विजयासाठी कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम असणार आहे. वैयक्तिक कोट्यातील पृथ्वीचं शेवटचं चेंडू असावं. दोन षटकं हाताळली पृथ्वीनं. दुसरा षटक घेऊन आला होता फक्त 2. 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता यावेळेस अपेक्षित आहे. जवळ आलेला समीकरण आता स्लॉगवर कोण घेऊन येईल आणि म्हणूनच मी म्हटलं होतं की रोशन अतिशय शांत खेळली आणि जेव्हा हवं तेव्हा अगदी रौद्र रूप धारण करणारा तो रोशन मैदानावरती त्याची साथ देताना दिसतोय. दुर्वेश गुवारी. वाव, अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग या क्षेत्र निवडलाय. एक धावसंख्या पूर्ण केली. दुसऱ्या धावसंख्येचा निर्वाला होईल का आणि निश्चित इथं दुर्वेश गोवारीला परतावं लागेल. बॅक टू पॅव्हेलियन. धावसंख्या धावपटलावरती अजूनही 10 धावांची आवश्यकता. 6 चेंडू. शेवटचं षटक कोण घेऊन येणार आहे. आतापर्यंत या लीग मधील 4 सामने झाले आणि 5वा सामना सुरू होईल. 5वा सामना हा सुद्धा महत्वपूर्ण असणार आहे, परंतु त्याच्यानंतर जो 6वा सामना हा स्वर्गीय अप्पा बलिराम पाटील या टीम साठी फार महत्वपूर्ण असेल, कारण डू ऑर डाय असेल. या वेळेला जिंकणं तर त्यावेळेस अगदी तो सामना निश्चितच जिंकणं फार महत्वपूर्ण असणार आहे, कारण एक पराजय ज्या सामन्यानं मला वाटतं विघ्नहर्ता गोलंदाजी मार्कवर असेल. राहुल गोलंदाजी मार्कवरती असेल. राहुल मला वाटतं विघ्नहर्ता आणि स्वर्गीय अप्पा बलिराम पाटील हे 2 संघास 2-2 मॅचेस खेळणार आहेत. दैवतची टीम आणि त्याचबरोबर बारक्या कांबळीची टीम हे आजच्या रजनीत आजच्या डे नाईट या स्पर्धेमध्ये 2-2 खरं तर सामने खेळण्याची मुभा त्या दोन्ही टीमना आहे. 6 चेंडू 10 धावा. 10 धावा 6 चेंडू. रोशन नॉन स्ट्रायकरकडे सर्वेश दिवेशची जागा भरून काढण्यासाठी येतोय, तर रोशन 6 चेंडू 10 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल काय केलं जाईल. आता क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर लॉंग ऑनचा खेळाडू प्रॉपर लॉंग ऑन कडे आणलं जातोय. लॉंग ऑफ कडे आणि लॉंग ऑनचा खेळाडू थोडासा डीप मिड विकेटच्या दिशेकडे सरकवला जातोय. अगदी दूरवरती दिसणारे सर्व खेळाडू आता बाउंड्री टच. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. वाव, या वेळेस मात्र निश्चितच 0 धावसंख्येची मोहर लागली जातोय. संदेश भगत झिऑन क्रिकचे फाउंडर असावेत आणि खरं तर त्या संदेश भगत कडून एक उत्तम क्षेत्ररक्षणाचा नमुना दाखविला. 5 चेंडू 10 धावा. पर चेंडूवरती 2च्या सरासरीने वाटचाल करायची. आता काय होतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राहुल. बॅटला चाटून जाणारा चेंडू मधल्या फलीतील रोशन होतोय झेलच्या स्वरूपात. बॅक टू डगआउट. सामन्याच्या सुरुवातीला सांगितलं होतं की सामना कहां से कहां तक. या वेळेला मात्र सामन्यानं टर्न घेतला, कारण ज्या वेळेस निश्चित रोशन मात्र बॅक टू पॅव्हेलियन झाला, डगआउटचा ताबा घेताना दिसला. आता मात्र आशा पल्लवी झाल्या, त्या म्हणजे प्रदीप भगत युवा मंच या संघाच्या. 4 चेंडू 10 धावा. 10 धावा 4 चेंडू आणि नवीन आलेला फलंदाज सुरेश. आणि गोलंदाजासाठी रोख रक्कम, राहुलसाठी 500 रुपयाची धनराशी आमचे टायगर. आणि निश्चितच हा सामना जर जिंकविला तर राहुलसाठी 500 रुपयाची धनराशी. ओ द विकेट. नेक्स्ट बॉल. अप्रतिम फटका. डीप मिड विकेट. 1 धावसंख्या पूर्ण होईल का आणि दुसऱ्या धावसंख्येचा निर्वाला होईल का. काय होतोय या ठिकाणी निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. येस, हा धावचीच्या स्वरूपात रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद. पनवेल टायगर ग्रुपचे अध्यक्ष आमच्या टायगर कडून
राहुलनी जर हा सामना गोलंदाजांकडे म्हणजे या धावा जर डिफेन्स केल्या तर रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी असेल. इन ॲट नंबर 8 या इन ॲट नंबर 9 या क्रमांकावरती खेळण्यासाठी येतोय सचिन. परेश म्हात्रे यांचे मोठे बंधू म्हणजे 40+ हा खेळाडू असं वाटतोय आम्हाला. आणि निश्चितच या ठिकाणी सचिन राहुल पवार वाव अतिशय सुरेख अप्रतिम गुड लाईन स्पॉट वरती चेंडू निर्धाव. या बलाला राहुलची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद या राहुल पवार साठी, ज्यांना अगदी स्वतः डिफेंड करताना 6 चेंडूंमध्ये 11 धावा असताना रोशन सारखा मातब्बर फलंदाज गारद केला, त्याला तंबूचा रस्ता दाखविला. आता या षटकातील 5वा चेंडू, सेकंड लास्ट टू गो. राहुल बॅक टू बॅक या बलाला थांबवून ठेवलं या फलंदाजाला. नो डाऊट या बलाला करावं लागेल तुम्हाला एक आनंद किंवा उत्साह. आणि कारण 2 चेंडूंमध्ये धावसंख्या अपेक्षित होत्या 9, आता मात्र 1 चेंडू 9 धावा अनपेक्षित. खर तर KJN प्रीमियर लीग मध्ये पहिल्या फेरीत अनसोल्ड झालेला खेळाडू सोल्ड होतोय, आपलं एफर्ट योगदान दाखवतोय आणि आपल्या स्किलला पॉलिश करताना स्लॉगोर फेकताना या संघाला प्रदीप भगत युवा मंचला एक चेंडू 9 धावांची आवश्यकता असताना निश्चितच राहुल पवारनं सामना आपल्या पल्ल्यात घेतला. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभव झालेल्या संघाचं हार्ड लक फॉर दिस टाइम. हॅलो. तर अतिशय जबरदस्त मॅच झाली. राहुल पवारच्या